आता बातमी कोल्हापुरातून। तिथे शक्तीपीठ मार्गाला विरोध वाढू लागलाय आणि या मार्गाविरोधात शेतकरी आज एकवटणार आहेत। या मार्गाला विरोध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात। राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि या महामार्गासाठी राज्यातील 27,000 हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे। या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा दरम्यान 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे। कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजा भवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुका देवी अशी 3 देवींची शक्तीपीठ या महामार्गाने जोडली जाणार आहेत। तर औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या 2 ज्योतिर्लिंग मंदिरांना सुद्धा जोडण्याचं काम शक्तीपीठ महामार्ग करणार आहे। तर पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचा गुरुद्वारा तसंच सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिर सुद्धा या महामार्गामुळे जोडलं जाणार आहे। आणि देवदर्शनासोबतच नागपूरकरांना गोवा गाठण्यासाठी लागणारे 18 तासांचं अंतर या महामार्गामुळे अवघ्या 8 तासात गाठता येणार आहे।